त्यासाठी त्यांनी एक असं गृहीतक असं मांडलं होतं, की संदर्भीकरण म्हणून काहीतरी, की ख्रिस्ती धर्मामध्ये जे वेगळा अर्थ लावला जातो, हा. काल सुसंगत, ती म्हणे प्रथा इस्लामिक धर्मीयामध्ये नाही आहे. तर त्यांनी त्यासाठी जे उदाहरण दिलं होतं ते काहीतरी कर्ज वाटपाचं होतं. म्हणजे व्यवसाय वृद्धी होण्यासाठी मेन जो भाग असतो तो म्हणजे आर्थिक भाग. आणि त्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं किंवा बँकिंग किंवा लेंडिंग इन्स्टिट्यूट असतील त्यांच्याकडून कर्ज घ्यावं लागतं आणि तेव्हाच तो व्यवसाय भरभराटीत जातो. तर त्या लेखाच्या मते की दोन्ही पैगंबर आणि ख्रिस्त या दोघांचाही या सावकारी प्रथेस विरोध होता. आणि तरीही चर्चने म्हणे काहीतरी नवीन अर्थ लावला आणि मध्ययुगाच्या शेवटला काहीतरी त्यांनी परवानगी दिली आणि त्यामुळे म्हणून अचानक उद्योग भरभराटीस येऊ लागले. तर मी थोडंसं ते म्हणजे हे कधी माझ्या वाचनामध्ये आलो नव्हतं आणि बायबलमध्ये मी पाहिलं तर असे काही दाखले आहेत येशू ख्रिस्ताचे की तिकडे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुमच्याकडे जे काही धन आलेलं आहे तुम्ही त्याचा सुयोग्य वापर करा. म्हणजे आळशी राहू नका. तर तो पैसा इतर ठिकाणी गुंतवा अशा अर्थाचे ते दाखले आहेत. मला त्या दिवशी त्या रविवारीच म्हणजे जेव्हा लेख आला तेव्हा ते थोडंसं मुस्लिम द्वेष असल्यानं काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि ते इस्लाम अब्दुल मुकादम कादरी सर जे आहेत ते अशा कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर त्यांनी फोन केला होता की म्हटलं ख्रिस्ती धर्मियामध्ये असंच काहीतरी असा काही प्रकार आहे का की कर्ज वाटपाशी निगडीत. तर मी म्हटलं मला हे काहीच माहिती नाहीये. मी हे प्रथमच ऐकतोय. म्हणजे येशूची काही वक्तव्य आहेत की ती पण ती इतर गोष्टी संदर्भात आहेत की जसं जे देवाचं ते देवाला, कैसराचे ते कैसराला असं एक वक्तव्य आहे स्पष्टपणे. आणि परंतु या पलीकडे मला काही माहिती नाही. तर त्यांनी आज लोकसभेमध्ये लेख लिहिलाय प्रतिक्रिया म्हणून आणि त्यामध्ये त्यांनी त्या लेखाचा प्रतिवाद केलाय आणि शेवटला विचार मंच वसई असा उल्लेखही आलाय की त्यांच्या काही सदस्यांना मी विचारलं आणि त्यांनाही या संकल्पनेचा अर्थ माहीत नव्हता असं त्यांनी तो उल्लेख केलाय. तर म्हटलं अच्छा. आपण आज चर्चा करूया की खरंच असं काही बायबलमध्ये असेलही कदाचित परंतु येशू ख्रिस्त त्यांचं वक्तव्य जे आहे लेखकाचं मूळ लेखामध्ये ते असं आहे की ख्रिस्ताचा आणि पैगंबर या दोघांचाही सावकारी संकल्पनेला विरोध होता. आणि इस्लाम धर्मियामध्ये ती संकल्पना बदलली नाही. परंतु ख्रिस्ती धर्मियांनी त्या संकल्पनेला एक नवीन अर्थ दिला की दोन व्यक्तीमध्ये कर्ज देण्यावरती बंदी असू शकते. परंतु एखाद्या व्यक्तीने संस्थेला कर्ज देणं किंवा एखाद्या संस्थेने कर्ज घेणं यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर या संदर्भात कोणाला काही माहिती असेल तर आपण थोडीशी चर्चा करू शकू. अदरवाईज आपण नेहमीचे विषय घेऊया. आपले अल्मेडा साहेब आहेत त्यांचं काय मत आहे कर्जासंबंधी? तुमचं माईक ऑन करा. म्यूटवर आहात अंकल. हे दोन्ही धर्मामध्ये समानता आणि परस्पर सहाय्य हे मूलभूत तत्व आहे दोन्ही धर्मामध्ये, पैगंबर आणि ख्रिस्तामध्ये. आणि ख्रिस्ताने नेहमी म्हणजे तुम्ही प्रेषिताची पत्र घेतली किंवा चारी सुवर्ण घेतली तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कसं आढळेल, एक वाक्य बघा की श्रीमंताला उंटाला त्या सुईच्या भोकातून जाता येईल पण श्रीमंताला जाता येणार नाही. इथे ख्रिस्ताला असंच सांगायचं आहे की श्रीमंत असतो म्हणून तो देवराज्याचा भागीदार होऊ शकत नाही. तर दुसऱ्या एका ठिकाणी ख्रिस्ताने असं सांगितलं, तुझी तो कोट मागतो त्याला कफनी पण दे. तुझी कोट मागतो त्याला कफनी पण दे. आणि हेच तत्व घेऊन बीसीसी जे आहे, बेसिक ख्रिश्चन कम्युनिटी, ह्याच्यासाठी जे नेहमी वाचन केलं झालं तर ते वाचन जर प्रेषिताच्या कृत्यामधलं तुम्ही बघितलं, जे मी आता आपली ह्याची काढली आहे, बँकेसाठी परिपत्रक काढलंय, त्याच्यात ते नोंद पण केलेलं आहे की तुमचं जे काय आहे ते तुम्ही एकत्र करा आणि ते ज्याच्याकडे नाही त्याला द्या. दॅट इज द कोऑपरेशन. ज्याच्याकडे जास्त आहे त्याने ते दुसऱ्याकडे द्यावं. आणि ही भावना नंतर जे आता हा डॅनियल बोला की बदलली कशी, की एकामेकात द्या तेव्हा तुम्ही एकामेकाकडनं कर्ज किंवा हे करू नका. पण हा जो सरप्लस आहे, हे सेंट ऑगस्टिनने बदलल्यानंतर हा जो सरप्लस आहे तो समाजाच्या उपयोगी पडायचा असेल तर कलेक्टिव्हली केला पाहिजे. आणि तो कलेक्टिव्हली केलं पाहिजे त्या अनुषंगाने मग हा तिथे दिलाय कलेक्टिव्हली काही युजफुल हेत असेल तर त्यांतून काही रिटर्न मिळालं. पण ते रिटर्न कसं, महात्मा गांधी विश्वस्ताचं ते आल्यानंतर पुन्हा ते
गुंतवलं गेलं पाहिजे. असं होता कामा नाही की गुंतवत गेला तो एका ठिकाणी अंबानी झाला आणि दुसऱ्या ठिकाणी माहीमची झोपडपट्टी राहिली. तर दोन्ही तुम्ही कुठलंही मायन्युटली वाचायला घेतलं तर तसं आहे ना. आणि आता पोपने जे नवं पत्रक काढलंय एन्सिकल टुटी, त्याने तेच सांगितलंय. त्या दिवशी बिशप माझं त्यांच्याशी बोलणं, बिशप म्हणतात बघा पोप, आणि तुम्ही कोणी ऐकलं असेल तर बिशपचा शर्मा ऐका. बिशपचा शर्मा मी नव्हतो पण आमच्या मेरीसाठी लावलं होतं, मी ऐकलं. त्याने हेच सांगितलं तो गुड सॅमेटरीचा की गरजवंत आहे, संकटग्रस्त आहे, त्याला मदत करणं हा माणसाचा स्वभाव असला पाहिजे, हा माणसाचा धर्म असला पाहिजे. तरच देवाला अभिप्रेत असलेलं पीपल ऑफ गॉड किंवा देवराज्य किंवा आधुनिक काळात जे म्हणतात मानवतेचं राज्य, सगळी माणसं सारखी आहेत. आता सगळी माणसं सारखी आहेत ती एका लेवलवर येणे शक्य नाही आहे. पण दरी जी आहे ती दरी कमी होणं, की काही 1 फूट उंच असणं, काही अर्धा फूट खाली असणं ठीक आहे. पण दरी 200 फुटाची असेल तर तिथे लोकराज्य राहणार नाही. मग चोरी करणार, खून होणार, अशा गोष्टी आहेत. सर त्याच्यामध्ये गरीब आणि श्रीमंत हे मान्य, परंतु सावकारी प्रथा स्पेसिफिक की ज्यामध्ये सावकार कर्ज देतो आणि त्याच्या व्याजावरती आपलं उत्पन्न कमावत असतो, तर या संदर्भात काही वक्तव्य आहेत का सावकारी बायबल? प्रथेवर डायरेक्ट असं हे नाही. सावकारी प्रथेची जी पद्धत आहे ना ती आपल्या हिंदू संस्कृतीतून आलेली आहे. थोडीफार इजिप्शियन आपल्या इजिप्शियनच्या अगोदरची होती ना आपली कुठली बॅबिलियन संस्कृती, त्यांच्यात सावकारी पद्धत किंवा बँकिंग सारखे काही गोष्टी होत्या. म्हणजे इजिप्तच्याही संस्कृतीच्या अगोदरची बॅबिलियन किंवा ज्याला सुमेरियन आणि बॅबिलियन संस्कृतीच्या काळात. पण ख्रिस्ताने डायरेक्ट असं काही म्हटलेलं नाही. सावकारी पण भाषा अशी आहे की श्रीमंतांना नाही, गरीब ते धन्य, ह्या दृष्टीने समता असली पाहिजे. सगळे डिग्निटी, प्रत्येक माणसाचा आत्मसन्मान सारखा असला पाहिजे. श्रीमंत कोणी असू शकेल, गरीब कोणी असू शकेल, पण प्रत्येक माणूस हा देवाचा अंश आहे किंवा त्याच्यात देव आहे अशा भूमिकेतून बघितलं पाहिजे. हे मानवतेचं किंवा ख्रिस्ताच्या शिकवणीचं सार असं आहे. म्हणजे गांधीजींनी सुद्धा तेच सांगितलं, टॉल्स्टॉयने सुद्धा तेच सांगितलं, अब्राहम लिंकनने सुद्धा तेच सांगितलं, मदर तेरेसा सुद्धा तेच करत होते, किंवा बाबा आमटे सुद्धा आज तेच करतात, म्हणजे सांगितलं. ही जी इकॉनॉमिक सिस्टम जी आहे, बँकिंग सिस्टम, पैसे लेंडिंग करणं, त्याच्यावर व्याज घेणं वगैरे, हे सिस्टमॅटिक डेव्हलप युरोपमध्ये झालंय. हा, युरोपमध्ये झालं. आपल्याकडे हिंदू कसं म्हणजे टोळी जाऊन जेव्हा राज्य व्यवस्था आली थोडीफार, म्हणजे खूप पूर्वी, म्हणजे जवळजवळ 3-3.5 म्हणजे महाभारताच्या अलीकडे आणि गुप्ता किंवा गौतम बुद्ध येण्या अगोदर, तेव्हा थोडंफार ते होतं, राज्याच्या राजाला काही देणं घेणं वगैरे. पण अशी बँकिंग सिस्टीम नव्हती. ती सिस्टीम युरोपमध्ये डेव्हलप झाली. आणि रोमन काळात तसं पाहिलं आफ्टर फारो. नाही, आता पेशव्यांच्या काळात वगैरे सावकार होते, त्याच्याकडून पेशवे सुद्धा कर्ज घ्यायचे. म्हणजे राजे सुद्धा असे सावकाराकडून कर्ज घेत असत, अशी उल्लेख आहेत. इथे सुद्धा आपल्याकडे अशा प्रकारची सावकारी किंवा सावकारी म्हणजे ती बँकिंग सिस्टीमच झाली. बरोबर. म्हणजे त्यावेळचे बँकर्स होते, तर ते कर्ज देण्याचं काम करत होते. आणि धर्मामध्ये म्हणजे मुस्लिम धर्म, ते कसं आलंय, ही जी 4 वर्ण व्यवस्था आली ना, त्याच्यात वैश्य जे आले, व्यापारी, व्यापार करणारी, त्याची डेव्हलपमेंट तशी आहे. ती वैश्य म्हणजे व्यापार, त्यांच्याकडे पैसा असायचा. आज सुद्धा पैसा कुठे आहे? जैन लोकांकडेच आहे. म्हणजे जास्त गुजराती, बाकी मारवाडी आणि जैन त्यांच्याचकडे आहे. त्यांचं होल्डिंग आहे, मोठी मोठी हॉस्पिटल्स वगैरे काही ठिकाणी आता तसं आहे. ते लक्ष्मी पूजन वगैरे त्यांनी शोधून काढलंय. एक्झॅक्टली. पण आता डॅनियलचा जो मुद्दा आहे की ख्रिस्ती धर्मामध्ये आणि मुस्लिम धर्मामध्ये या व्याज घेण्याबद्दलचा जो कन्सेप्ट आहे याला विरोध आहे. हे आता मुसलमान ते प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी त्यांचा आग्रह असतो,
म्हणजे व्याज घेतलं जाऊ नये, दिलं जाऊ नये वगैरे. आणि ख्रिस्ती धर्मामध्ये त्यांनी त्याला मुरड घातलेली आहे, बरोबर. असं त्यांचं म्हणणं आहे. हा, मुरड घात ते खरं आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं सावकाश की कसं आहे की जेव्हा समाज किंवा माणूस प्रगती करायला लागतो, ती प्रगती कशी होते की त्याचं खाऊन पिऊन उरलेलं आहे, मग उरलेलं आहे त्याचं युटिलायझेशन कसं करायचं. मग त्याच्या युटिलायझेशन साठी बाबा आता घर आहे, पण आता चांगलं घर बांधायचं, कारण का आता पैसे शिल्लक आहेत. तर उपयुक्तवाद आल्यामुळे मग उपयुक्तवादासाठी जे सरप्लस आहे, म्हणजे जेव्हा सरप्लस पैशात रूपांतर नव्हतं, पण धान्यात रूपांतर होतं किंवा जमिनीत रूपांतर होतं किंवा म्हणजे जी बार्टर सिस्टीम होती, तेव्हा मग हे हळूहळू प्रगती होत गेलं. मग त्याच्यात ती सावकारी निर्माण झाली. पण बेसिकली भारतीय संस्कृतीत वर्णव्यवस्थेत सावकारी होती वैश्य व्यापारामुळे. आणि तशी मला वाटतं ती सुमेरियन संस्कृतीत सुद्धा होती. आता सावकारी जी जी आहे ना, संस्कृती आहे ती बेसिकली बार्टर सिस्टीम मधून आपण बाहेर पडलो आणि तेव्हा विनिमयासाठी दुसऱ्या वस्तूचा वापर करायला सुरुवात झाली. म्हणजे समजा एखाद्या वस्तूसाठी माझ्याकडे समजा आंबे आहेत, तर मी दुसऱ्या कोंबडी ज्याच्याकडे आहे त्याला आंबे देऊन कोंबडी घेतली, असा जो प्रकार होता तोपर्यंत सावकारी सिस्टीम येणं शक्य नव्हतं. परंतु जेव्हा त्या वस्तूसाठी आपण विनिमय म्हणून काही वेगळ्या वस्तू वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून ही सावकारी सिस्टीम शक्य झाली. म्हणजे ती सोन्याची, लोखंडाची नाणी असोत किंवा काही दुसऱ्या वस्तू असोत. हॅलो जो हॅलो हॅलो सर सर हा, ऐकायला येतं? हा. काय आता आपण करायचं? हा आपण बचत गटाची बँकेचा जर इतिहास घेतला तर तो फादरांनीच ती सुरू केली. फक्त धर्मसंस्थेला ती पतपेढी अशी म्हणून चालवता येत नाही, म्हणून ती प्रापंचिकांच्या हाती दिली. असंच आहे ना सर इतिहास? आलमेडा सर. हे आता फादरांनी सुरू केली. हा हे जे म्हटलं जातं ना, ते बऱ्याच वेळेला आपल्या शाळा वगैरे फादरांनी सुरू केल्या असं म्हटलं जातं. हे याचं कारण काय आहे की फादर हा आपल्या समाजामध्ये शिकलेला माणूस नेता किंवा लीडर लीडर. ही लिडरशिप फादरांकडे होती. कारण आपण कोणी शिकलेलं नव्हतो. आता स्वातंत्र्याच्या उगम होईपर्यंत सर्व अशिक्षित होते, अंगठे बहादूर, कोणाला लिहिता येत नव्हतं. आणि त्यामुळे किती हुशार आणि ज्ञानी माणूस असला तरी ज्याला लिहिता वाचता येतं तो त्यातल्या त्यात श्रेष्ठ ठरतो. आणि एकत्र जमण्याचं ठिकाण हे चर्च होतं. त्यामुळे कोणतीही संस्था काढली, मग ती आपली जीवन विकास मंडळ असो किंवा आपली पतपेढी असो किंवा काहीही असो, त्याच्या मागे फादरांचं नाव आपोआप येतं. त्यामुळे त्यांच्या प्रेरणेने किंवा त्यांनी सुरू केली वगैरे असं जरी समजलं जात असलं तरी ऍक्टिव्ह लोक जे होते, ज्यांनी टिकून धरली एखादं संस्था सुरू करणं आणि ती टिकून ठेवणं, त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तर ती टिकवून ठेवण्याचं काम वगैरे ज्या लोकांनी केलं ते आपल्या समाजातलेच लोक होते. आता फादरांनी सुरू केली म्हणजे तुला कदाचित असं वाटत असेल की ख्रिस्ती धर्मामध्ये हे तत्व असेल तर फादरांनी असं बँक सुरू करण्याची कशी प्रेरणा दिली असं. तर ते म्हणजे ऍक्च्युली आपण असं विचारात घेऊ शकतो की आता बदलत्या परिस्थितीप्रमाणे जो बदल केला गेला, आता डॅनियलने त्या लेखामध्ये सुचवल्याप्रमाणे ख्रिस्ती लोकांनी हा बदल केला की व्याज देणं घेणं याच्यावर तेवढं रिस्ट्रिक्शन असू नये. तर हे कदाचित असेल त्या फादरांच्या याच्यामध्ये. आता सुद्धा मिशनरी फादर जे आहेत ते आपले वेन्सी फादरांसारखे वगैरे ते तिथे धर्मकार्य करताना असा काही आग्रह धरत नाही की लोकांनी मिसाला चर्चवर आलं पाहिजे, रविवारीच प्रार्थना केली पाहिजे वगैरे. ते म्हणतात त्यांच्या सोयीप्रमाणे ते करतील तशी प्रार्थना, नाहीतर सेवेमध्येच धर्म आहे असं. तर ती ऍडजस्टमेंट जी आहे ती ख्रिस्ती धर्मामध्ये बऱ्याच प्रमाणात आहे असं दिसतं. हॅलो. आणि डॅनियलने जे म्हटलंय
की हा जो लेख आहे त्याच्यामध्ये मुसलमान धर्मियांनी आपल्या याच्यामध्ये बदल केला नाही, जे पूर्वापार चालत आले पैगंबरांनी केलंय, पुराणामध्ये जे सांगितलंय त्याप्रमाणेच धरून चालले, आणि आपल्या ख्रिस्ती लोकांनी त्याच्यामध्ये बदल केला, म्हणजे येशू ख्रिस्ताने सांगितलंय त्याच्यामध्ये सुद्धा. तर तो बदल जो आहे तो करण्यासाठीच पवित्र आत्म्याची योजना आहे. म्हणजे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही तो बदल करतो. ते थोडस ख्रिस्ताच्या मूळ भूमिकेशी विसंगत किंवा सुसंगत नसलेलं अशा ज्या गोष्टी केल्यात त्याला पवित्र आत्म्याचा सपोर्ट घेतलाय त्यांनी. परंतु त्यामध्ये तरी एक प्रश्न असतो उरतोच की जे ख्रिस्ती धर्मीय जे देश आहेत, विशेष करून युरोप, अमेरिका, तर यांची जी काही प्रगती झाली आहे ती केवळ ख्रिस्ती धर्मियातील जे काही नवीन अर्थ लावले गेले त्यामुळेच ती त्याला चालना मिळाली का, की बाकीचे इतर फॅक्टर्स आहेत? की मला वाटतं ख्रिस्ती धर्म उदयास येण्या अगोदरही म्हणजे म्हणजे कधी ते जे त्याचं नाव काय, ते ग्रीक संत जे, काळामध्ये, हो, तर रोमन ग्रीक काळात. ग्रीक हो, रोमन काळ आणि ग्रीक काळ हा ख्रिस्त धर्मियाच्या अगोदरही अस्तित्वात होता आणि त्याचा हो, बराच पगडा युरोपमध्ये होता. आणि ती जी काही वैचारिक शिस्त आहे किंवा बंडखोरीपणा आहे तो त्या संस्कृतीमध्ये अस्तित्वामध्ये होता. त्यामुळे फक्त ख्रिस्ती धर्मी असणे यावरती आपण त्यांच्या प्रगतीचा म्हणजे असा संदर्भ लावणं थोडस चुकीचं वाटतं, असं असं मला वाटतं. नाही ते आहेच. आपल्याकडे याच्यावर चर्चा झाली आहे मागे. तर आपल्या भारतामध्ये साधे साधे शोध सुद्धा लागले नाहीत, आणि आपण आता अगदी इतिहासामध्ये आणि पुराणामध्ये असलेल्या शोधांचंच फक्त गौरवीकरण करतो. तर असं का झालं याच्यावर जर विचार केला आपण, तर एक महत्वाची गोष्ट काय आढळते की शिक्षण, सार्वत्रिक शिक्षण जे आहे त्याचा अभाव ही फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे लिहिता वाचता येणं यामुळे माणसाला फार मोठं बूस्ट मिळालेलं आहे. म्हणजे असं ते कार्ल सेगनचं किंवा ह्याचं वगैरे म्हणणं आहे ना, युव्हल हरारीचं वगैरे, की लिहिता येणं म्हणजे वाचणं लिहिणं हा फार मोठा शोध आहे. आणि त्यामुळे माणसाला आता बोलता येण्यामुळे एकमेकाशी संपर्क साधता येतो, परंतु लिहिता वाचता येण्यामुळे काय झालं की एका भागातून दुसऱ्या भागात, एका काळातून दुसऱ्या काळात विचाराची देवाणघेवाण व्हायला लागली. आणि हे जे सामर्थ्य आहे लिहिता वाचता येण्याचं, हे ह्याचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण आपल्या देशात झालं. ते खच्चीकरण करण्यासाठी ती जी आपली जाती व्यवस्था आहे ती कारणीभूत आहे. म्हणजे जाती व्यवस्थेने काय केलं की एका ठराविक जातीने ठराविक काम करायचं, आणि त्याच्यामध्ये लिहिण्या वाचण्याचं फक्त काम वरिष्ठ वर्ग जो ब्राह्मण वर्ग आहे त्यांनीच करायचं. बाकीच्या वर्गाने आपल्या सोयीपुरताना, कामापुरतानाच फक्त लिहायचं वाचायचं. विशेष करून व्यापारी असतील त्यांनी व्यापारात संबंधी हिशोब करणं, क्षत्रिय असतील त्यांनी युद्धाबाबत हिशोब ठेवणं, बाकी सर्व जे बहुजन समाज आहे त्यांनी लिहायची वाचायची काही गरजच नाही. आणि यामुळे काय झालं की हे मोठं जे सामर्थ्य आहे लिहिण्या वाचण्याचं ते अखंडित न राहिल्यामुळे आपण ज्ञान प्रसारामध्ये किंवा संशोधनामध्ये मागे पडलो. कारण ज्यांच्या हातात हे मर्यादित होतं त्यांनी काय केलं, फक्त आपल्या स्वार्थासाठी आपल्याला ते वापरता यावं म्हणून बहुजन समाजाला दिशा देण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला. आणि बहुजन समाजाला आता समजा एखादा कुंभार आहे तर तो कुंभारच वर्षानुवर्षे मडकी तयार करत राहिला आणि आपल्या पूर्वजांनी जे केलं त्याचा कॉपी करत राहिला, परंतु त्याच्यामध्ये बदल तो करू शकला नाही. कारण ह्या बदल कधी होऊ शकतो, जर त्याच्या अनुभवाची देवाणघेवाण दुसऱ्या क्षेत्रामध्ये झाली असती तर ते झालं असतं, परंतु ते झालं नाही. म्हणजे आपल्याकडे या दोन फॅक्टरमुळे मोठ्या प्रमाणात ज्ञानाची देवाणघेवाण झाली नाही. एक जाती व्यवस्था आणि दुसरं सार्वत्रिक शिक्षणाचा अभाव. हॅलो, हो हो, बोला. म्हणजे हा सार्वत्रिक शिक्षणाचा अभाव जो आहे ना तो फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेला आहे त्याच्यासाठी. आणि हे युरोपमध्ये अगदी ग्रीकांच्या काळापासून गुलाम सोडले, इव्हन गुलामांना सुद्धा काही प्रमाणात शिकता येत होतं. हिसाब नीती वगैरे आपण वाचतो तर हिसाब हा गुलाम होता.
तर त्यांच्याकडून सुद्धा कलेची किंवा शिक्षणाची कामं हे ग्रीक लोक करून घेत होते. आणि तेव्हापासून सॉक्रेटिस म्हणा, प्लेटो म्हणा, हे जे तत्वज्ञ होऊन गेले, त्यांच्या काळापासून नंतर रोमन साम्राज्य आलं. तिथे काही प्रमाणात उच्च नीचता मानली जात होती. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये आपण ते शामारितन वगैरे म्हणतो, ते ज्यू लोक त्यांना कमी समजायचे वगैरे, परंतु शिक्षणाचं त्यांना बंधन नव्हतं. शिक्षण सगळ्यांना उपलब्ध होतं. आणि त्यामुळे त्या काळापासून व्यवस्थित नोंदी ठेवणं वगैरे, आणि आता येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये जनगणना केली गेली, त्यासाठी येशू ख्रिस्ताला तिकडे त्याच्या मूळ गावी जावं लागलं वगैरे उल्लेख आहे. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तेव्हापासून डेव्हलप केल्यात त्यांनी. त्याचा परिणाम आपोआपच ह्या पुढच्या ह्या युरोपियन संस्कृतीवर झाला. प्लस युरोपियन संस्कृतीमध्ये हा जो ज्ञानाचा झरा आहे तो ग्रीकांकडून रोमन लोकांकडे आणि रोमन लोकांकडून पुढे युरोपियन लोकांकडे आला. परंतु त्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये, म्हणजे ख्रिस्तच्या जन्मापासून ते पुढे 1500 वर्ष मोठा एक अंधार युगाचा काळ होता, की ज्या काळामध्ये सगळं ग्रीकांनी जे मानलं होतं तेच तसंच्या तसं गृहीत धरलं गेलं आणि ग्रीकांचं संशोधन वगैरे ते ठप्प झालं. म्हणजे आर्किमिडीचं नियम असो किंवा त्या किड्याला युक्लिडची भूमिती असो, पायथागोरसचा नियम असो, हे ख्रिस्ताच्या पूर्वीच आहे. परंतु मधल्या काळामध्ये पुन्हा केपलर वगैरे येईपर्यंत, गॅलिलिओ येईपर्यंत हे सगळं तसंच राहिलं. मग ते अंधारयुग समजलं जातं. आणि त्यानंतर मग रेनेसन्स सुरू झालं, पुनरुज्जीवनाचा काळ. आणि त्या काळामध्ये शास्त्रज्ञांनी, विचारवंतांनी वगैरे मोठी फाईट दिली. त्याच्यासाठी काहीकांना मारलं गेलं, जाळलं गेलं आणि त्याच्यातून सगळ्यांना बदलावं लागलं, म्हणजे धर्माला देखील बदलावं लागलं. हो, अगदी खरं आहे. कारण त्या लेखामध्येच हर्षवर्धन देशपांडे या लेखकाने असंही नमूद केलेलं आहे, की म्हणे ख्रिस्ती धर्मियांनी अगोदर ईश्वराचा शोध घेणं म्हणजेच निसर्गाचा शोध घेणे किंवा निसर्गाचा अभ्यास करणे म्हणजेच देवाचा अभ्यास करणे. त्यामुळे त्यांनी विज्ञान शाखेला चालना दिली. आणि हे खरं आहे. म्हणजे अगोदरचे जे काही धर्मगुरू होते त्यांनी बरंच विज्ञानामध्ये संशोधन वगैरे केलं आणि त्याला चर्चने पाठिंबा दिलेला होता. परंतु जेव्हा त्यांचं हे संशोधन, जेव्हा चर्चच्या ज्या काही समजुती आहेत त्याच्या आड येऊ लागलं, तेव्हा चर्चने त्यांना विरोध केला होताच. त्यामुळे लेखकाचा जो काही त्यांनी जे काही निष्कर्ष काढलेला आहे की चर्च कसं विज्ञानाभिमुख आहे, ते काहीसं मला इनकरेक्ट, एकदम 100% करेक्ट वाटलं नाही. आणि कुठेतरी म्हणजे ख्रिस्ती धर्माच्या आड इस्लाम धर्मियाचा द्वेष करणारा लेख, असं काहीशी भावना माझ्या मनात आली. नाही, हे तसं वाटणं स्वाभाविक आहे. परंतु ख्रिस्ती धर्मियामध्ये विज्ञान आणि धर्म हे परस्पर आमने सामने होते. आणि मुसलमानामध्ये ना, ते त्यांनी काय केलं, फक्त धर्मालाच पुढे केलं आणि विज्ञानाचं आणि याचं करणारे त्यांनी विचारातच घेतलं नाही त्यांना, किंवा त्यांनी हद्दपार केलं धर्माच्या ह्याच्यात. आणि हिंदू धर्मियामध्ये तो प्रश्न आलाच नाही, कारण अध्यात्म वेगळ्या पातळीवर आणि सर्वसामान्य कौशल्य, हे विज्ञानाची कौशल्य वगैरे सगळ्याची बलुतेदाराची वगैरे कामं आहेत ती वेगळ्या पातळीवर. त्यामुळे ख्रिस्ती धर्मियामध्ये हा जो आमने सामने येण्याचा प्रकार झाला, म्हणजे बायबलमध्ये जे लिहिले ते आणि विज्ञान जे सांगतं ते, याचा विरोध हा झाला, तर त्याच्यामध्ये बायबल मध्ये जे आहे ते खरं मानणं आणि शास्त्रज्ञांना शिक्षा करणं, विचारवंतांना त्याच्याबद्दल जाब विचारणं, हा प्रकार जो आहे आमने सामने, त्याच्यातून काय झालं, दोघांमध्येही बदल झाला. म्हणजे ख्रिस्ती धर्मियांना आपल्या धर्मामध्ये काही गोष्टी बदलाव्या लागल्या. तसं ह्या मुसलमान धर्मामध्ये झालं नाही आणि हिंदू धर्मामध्ये होण्याचा प्रश्नच आला नाही. ओके, तो एक भाग विचारात घेऊ शकतो आपण. हो. आता आपला दुसरा चर्चेचा विषय म्हणजे अमेरिकेमधील सत्तांतर.
हॅलो. हॅलो. हा. हा, मी काय म्हणतो की आता तुम्ही म्हणालात की आपलं ते बँकेचं बसं, पण अजूनही काही माझे जवळचे 2-3 मुस्लिम मित्र होते, ते अजूनही बँकिंग जो शेअर आहे ना त्याच्यात ते हा. इन्व्हेस्टमेंट करत नाही. ऐकायला येतं ना? हा बोला. हा, बँकिंग सारखी जे म्हणजे जिथे आपल्याला पैशाचं म्हणजे इंटरेस्ट वगैरे मिळेल अशा शेअर्स मध्ये ते शेअर मार्केटमध्ये असतात, पण शेअर मार्केटमध्ये ती इंडस्ट्रीचे जे प्रोडक्शन वगैरे काही कंपन्या तिथेच ते इन्व्हेस्टमेंट करतात. परंतु बँकिंग सारख्या जिथे इंटरेस्ट मिळतं अशा शेअर्स मध्ये ते अजूनही म्हणजे थोडक्यात सांगायचं की जे सुशिक्षित आहे सगळं काय आहे त्यांच्यात सुद्धा तो कडवटपणा अजूनही आहे. आपण तसं बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी बदलत गेलो किंवा बदलतो, किंवा मला धर्म पाहिजे की नाही पाहिजे याचा आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल वरती विचार व्हायला तेवढा त्यांच्यात ते सुशिक्षित एवढे शिक्षित असून सुद्धा होत नाही. त्याचं मूळ कारण काय? धर्माचा पगडा आहे का तेवढा? नाही, आता तुम्ही जे म्हटलं ना की असं त्यांच्यामध्ये आहे आणि आपल्यामध्ये नाही, आपल्यामध्ये पण ते आहे, परंतु तुमचा ज्यांच्याशी संपर्क आला हा ते तुम्ही असा विचार करणार आहे, परंतु ह्याच्याशी संपर्क आला ना ते तसा विचार न करणार आहे. आता मुकादम कादरी सारखे आहेत, हमीद दलवाई सारखे वगैरे हे जे मुस्लिमांमध्ये सुधारक आहेत त्यांचे ते आपल्यासारखाच विचार करतात. परंतु आपण काय गृहीत धरतो की मुसलमान सगळे सारखे आहेत. म्हणजे आता दाढी वाढवलेले किंवा जब्बा घातलेले नमाज पडायला जाणारे मुसलमान आपण रस्त्याने जाताना पाहतो आणि आपण काय विचार करतो, चला सगळे मुसलमान असे आहेत. परंतु दाढी न वाढवलेले, नमाज न पडणारे असे मुसलमान पण आहेत ना. ते आपल्याला भेटल्याशिवाय आपल्याला ते कळत नाही, परंतु आपलं नाही सर, ओव्हरऑल इम्प्रेशन जे असतं ते याच्यावरून होतं. माझा तो प्रश्न नव्हता. मला मूळ प्रश्न कसा आहे की आपण जे व्याज घेतो ना ते व्याजासंबंधीच्या याच्यावरती माझा प्रश्न होता. प्रश्न असा होता मग की तो त्यांचा जो आहे ना तो धार्मिक मुद्दा आहे आणि तो मला त्यांनी टिकवून ठेवलेला आहे. एक्झॅक्टली मला बाकी तुम्ही जे काय म्हणता ते सुधारित मुस्लिम सुद्धा आहेत ना. मग आपल्या स्वातंत्र्याच्या काळात बऱ्याचशा मुस्लिम लोकांनी सुद्धा जीवाचा प्राण देऊन ते सगळं झालेलंच आहे ना, शहीद वगैरे. ती मला तो ना सांग, मला म्हणजे माझ्या माहितीतले एक 2-4-5 माझे काही जे मित्र आहेत ते जे शेअर मार्केटमध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट करतात, पण अजूनही त्यांचं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे जे काही शेअर्स आहेत त्याच्यात न करता जे इंडस्ट्री वगैरे आहेत, प्रोडक्शन वगैरे आहे त्याच्यातच करतात. म्हणजे मला तुम्हाला त्या अर्थाने सांगाय, कारण जो शेअर मार्केटमध्ये साधारण इन्व्हेस्टमेंट करतो तो थोडासा कुठेतरी त्यांचा तो बदल आहे, पण तो धार्मिक पगडा त्यांच्यावरती आहे असं मला म्हणायचं. मला त्या अर्थाने, बाकी तुम्ही हे जे म्हणाल ते मला मान्य ते आहे. ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल जसं तुमच्या जवळ वाचाल कराल हे कराल तसे तुम्हाला माणसं भेटत जाते, तसं ते होऊन जाईल असं मी म्हणतो. म्हणजे तो धार्मिक पगडा तुम्ही जे म्हटलं ना की मला त्या अर्थाने म्हणायचं आहे. ते व्याजामध्ये पैसे गुंतवण्याऐवजी दुसरा मार्ग शोधतात. ओव्हरऑल काय आहे की आपण शब्दशः कोणताही धर्म पाळणारे जे लोक असतात ना ते त्यांचे शब्द जे आहेत ते तसे पाळायचे. म्हणजे व्याज नको, व्याजाऐवजी दुसऱ्या मार्गाने त्या पैशावर इन्कम मिळणं हा देखील व्याजाचाच प्रकार आहे की नाही. परंतु त्याला थोडस आपल्या मनाची समज घालायची की नाही मी ते करत नाही, म्हणजे मी पाप करत नाही, मी धर्माच्या विरुद्ध वागत नाही असं. ठीक आहे. आता आपल्या अमेरिकेच्या इलेक्शन संबंधी काय म्हणणं आहे अतुल आल्मेडा? तुमचा आवाज येत नाही. आवाज माईक म्यूट आहे तुमचा. कोर्टाने, कुठल्याही कोर्टाने म्हणजे जॉर्जियाचा असो, पेनिन्सुला असो, त्याने ज्या ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जाऊन हे थांबवायचा प्रयत्न केला तर कुठल्याही कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही. आवाज कट. त्या ह्याच्यात त्याला वाटत होतं की आपण पुढे जाऊ जॉर्जिया किंवा तिथे पण तो मागे पडलाय. त्यामुळे आता वस्तुस्थिती बघता त्याला म्हणजे ट्रम्पला व्हाईट हाऊस सोडण्याशिवाय गत्यंतर नाही. पण ती प्रक्रिया आता ते कशी, कारण त्यांच्याकडे जोपर्यंत तो खाली उतरत नाही की राज्यामध्ये येत नाही तोपर्यंत काय प्रक्रिया आहे त्या दृष्टीने मलाही काय आहे की त्याला बाहेर काढण्यासाठी मग लष्कराने न्यायचं का, तर मग लष्कराला जायचं असेल तर लष्कराला कोणी आदेश द्यायचा त्याला बाहेर काढायचा? सिनेटने द्यायचा की सुप्रीम कोर्टाने द्यायचा?
जर तसं परिस्थिती आली तर. पण ते एक आठवड्याभरात क्लिअर होईल ते. आय डोंट थिंक इट विल टेक मोर दॅन ए वीक. आठवड्याभरात क्लिअर होईल ते. कारण आता कुठल्या म्हणजे कोर्टाने इंटरफिअर न केल्यामुळे किंवा कुठेही त्याच्याकडे मतदान हे नसल्यामुळे ट्रम्पला राहता येणार नाही. आणि ट्रम्प काय हुकुमशाही अमेरिकेत आणू शकणार नाही. त्यामुळे ही विल गो. इट मे टेक, इट्स अ क्वेश्चन ऑफ, म्हणजे एक आठवड्याचा जास्तीत जास्त अवधी जाईल. नाही, याच्या बाबतीत असं आलं होतं मागे की अमेरिकेच्या एका अध्यक्षाने असा प्रकार केला होता. म्हणजे पॉप्युलर मतदान विरुद्ध जाऊन सुद्धा त्याने व्हाईट हाऊस सोडायला नकार दिला. तर अशा वेळेला अमेरिकन सिस्टम प्रमाणे तिकडचे जे अधिकारी आहेत त्यांनी म्हणे त्याचं सामान बाहेर काढलं आणि व्हाईट हाऊसची त्याची जागा खाली केली. म्हणजे तिकडचे अधिकारी जे आहेत ते नियमाप्रमाणे वागतात. मी ते असं समजत नाहीत की आपले हे अगोदरचे अध्यक्ष होते त्यांचा अपमान वगैरे होईल. त्याप्रमाणे ट्रम्पच्या बाबतीत देखील ते शेवटच्या टप्प्यावर अशी ऍक्शन घेण्याची शक्यता आहे. सर, अमित बोलतोय. अमित बोल. अमेरिकेत कालच मी एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर. एक चॅनल आहे व्हॉट इफ. म्हणजे असं झालं तर त्यामध्ये एक प्रत्येक शक्यतावर त्यांनी व्हिडिओ बनवला की ट्रम्पने नाही सांगितलं की मी नाही सोडणार. तर तिकडे प्रोसेस अशी आहे की आपण विचार करू तिकडचं लष्कर वगैरे, तर तिकडे लष्कराला हे काही अधिकार नाही. तिकडे ज्युडिशियल आणि अमेरिकन काँग्रेस ह्यांनी त्याच्यावर मार्ग काढायचा आहे. म्हणजे त्यांची जी सिनेट आणि हे जी आहे त्यांनी त्याच्यावर मार्ग काढायचा आहे. आणि आता कसं आहे की इलेक्टोरल कॉलेजचं 14 डिसेंबरला काहीतरी हे आहे ना त्यांचं, तेव्हा ते निवड जाहीर करणार ना रिझल्ट, तेव्हा ते होईल. अच्छा. मात्र या निकालातून आणखीन एक गोष्ट अधोरेखित झाली की जरी ट्रम्प हरले असले तरी ट्रम्प वाद जो आहे तो अमेरिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात अजूनही आहे. म्हणजे ट्रम्पला सपोर्ट करणारे तेवढेच आहेत. बरोबर. ट्रम्प वादापेक्षा हा जो प्रकार आहे गोरे आणि काळे, हॅलो, हो, म्हणजे ही विषमता जी आहे ती आता अधिक प्रकर्षाने पुढे यायला लागलेली आहे. म्हणजे ओबामाच्या इलेक्शन नंतर कदाचित अमेरिकेतल्या गोऱ्या लोकांना असं वाटायला लागलं असेल की काळे लोक जास्त प्रभावी होत आहेत, की आपल्यावर हुकूमत गाजवत आहेत. त्यामुळे थोडस गोऱ्या लोकांच्या बाजूने हे सत्तेचं समीकरण झुकलेलं दिसतं. सर, पण ह्या निमित्ताने एक दिसून आलं की जगातील मोठे मोठे लोकशाहीवादी देश पण हुकुमशाहीला बळी पडू शकतात. अनेक लोकशाहीमध्ये पण खूप असे म्हणजे फॉल्ट आहेत. ते आता दिसून यायला लागले की अमेरिका म्हणजे जगाला कसे म्हणजे आता ट्रम्प व्हाईट हाऊस सोडण्यास नकार देत आहेत. त्याच वेळेला त्यांचे हाऊस ऑफ सेक्रेटरी आहेत, म्हणजे सेक्रेटरी ऑफ द स्टेट पॉम्पिओ जे आहेत, त्यांनी काल म्यानमारला लोकशाही विषयी लेक्चर दिलं. म्हणजे ते एक असं मोठा विनोदच असेल. नाही, ते आता सगळीकडे असतंच. म्हणजे आपल्याकडे काय चाललंय त्याच्यापेक्षा दुसऱ्याकडे काय चाललंय त्याच्यात खूपच नाही. हे अमेरिकेचं पूर्वापार धोरण आहे. परंतु अमेरिका सहजासहजी आता हा जो प्रकार आहे ना हुकुमशाहीकडे झुकणं, हा एखादा स्ट्रॉंग लीडर जेव्हा असतो तेव्हा तो धडाधड निर्णय घेतो आणि त्यामुळे लोक थोडेसे प्रभावित होतात त्याच्यामुळे. परंतु अमेरिकेच्या 200 वर्षाच्या परंपरेमुळे तिथे पटकन अमेरिका म्हणा किंवा इंग्लंड म्हणा हे लोकशाहीवादी देश आहेत, ते पटकन हुकुमशाहीकडे जातील असं वाटत नाही. म्हणजे परंपरा आहे, संस्थात्मक जी परिस्थिती आहे लोकशाहीची ती तिथे मजबूत आहे.
इव्हन आपल्या देशात सुद्धा मोदींनी खूप प्रयत्न करून सुद्धा संस्थात्मक जी बेस आहे तो त्यांनी खिळखिळा करायचा खूप प्रयत्न केलाय, परंतु कुठेतरी तो जीव धरून आहे. म्हणजे मागच्या 60 वर्षामध्ये जो काही तयार झालेला आहे तो पटकन नाहीसा होणार नाही. तो पुन्हा नाहीसा करण्यासाठी खूप बरीच वर्षे घालवावी लागतील. त्याच्यातून एक अजून गोष्ट अधोगतीच झाली ती म्हणजे लोकांना एकदा मूर्ख बनवता येतं, सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही. 4 वर्षापूर्वी मूर्ख बनवलं अमेरिकन जनतेला, पण पुन्हा अमेरिकन जनता काही मूर्ख बनली नाही. म्हणजे 4 वर्षामध्ये बदल झाला काहीतरी. ते प्रसिद्ध वाक्य आहे ना, सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही, तर काही लोकांना काही काळ मूर्ख बनवता येतं. सर पण हा काही काळ खूप नुकसान करून जातो. हो ते तर आहेच, परंतु त्याला उपाय नाही ना. हे तर महामारीचा काळ आहे, तर तो अपरिहार्य आहे, तो जाईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते. तसं लोकांमध्ये जो प्रबोधन आहे ते प्रबोधन याच्या माध्यमातूनच होत असतं. काही वेळेला आता मोदी सरकारचं युग आल्यानंतर जे काही वक्तव्य होत आहेत किंवा हिंदू संस्कृती आणि त्याच्या अगोदरच्या संस्कृतीबद्दल जे काही सांगितलं जातं, आपल्या देशामध्ये विज्ञानाचं ज्ञानाचं कसं प्रसार झाला, पुराणातली विमानं वगैरे उडवली जातात, त्यामुळे आपोआपच ते हास्यास्पद ठरतात. म्हणजे हळूहळू हे जे बाहेर जोपर्यंत येत नव्हतं तोपर्यंत त्यांना ते खरंच वाटत होतं. म्हणजे जोपर्यंत काँग्रेसचं राज्य होतं ना तोपर्यंत कट्टर हिंदुत्ववादी किंवा ज्यांच्या डोक्यावर असं सापड आहे असे लोक सांगत होते की काँग्रेसला काही जमणार नाही, काँग्रेस चुकीच्या पद्धतीने चाललंय, हे सेक्युलर विक्युलर खोटं आहे, आपलं म्हणजे हिंदू राज्य येणंच महत्वाचं आहे. परंतु हे आल्यानंतर जेव्हा ते सगळं बाहेर पडायला लागलं तेव्हा समजदार असणाऱ्या हिंदूंना किंवा दलित वर्गांना किंवा जे आता नवशिक्षित आहेत, नवबुद्ध आहेत, त्यांना हे जाणवायला लागलं की ही भलत्याच दिशेने चाललेलं आहे. म्हणजे हे बाहेर येणं आवश्यक होतं. म्हणजे आलंच नसतं तर ते काहीतरी मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम झाला असता. आता हे बाहेर आल्यामुळे काय झालं, ही एक प्रकारे जागृती झाली दुसऱ्या बाजूने. दुसऱ्या लोकांना सुद्धा ही जाणीव झाली की हे काहीतरी षडयंत्र आहे किंवा दुसऱ्याच दिशेने आपल्याला चालवलेलं आहे. सर बायडनने चार्ज घेण्या अगोदर ट्रम्पने जाता जाता आणखीन एक चीनला दणका दिला म्हणे की अमेरिकन कंपन्यांनी त्यांच्या बरोबर सहकार्य करू नये चायनीज कंपन्या बरोबर वगैरे. आता ते बायडन आल्यानंतर ते बदलू शकतात. सर मी काय म्हणतो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु आपलं स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची राजवट आली, ते दिवसेंदिवस लोकशाही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे होती, ती न होता ऑल ऑफ अ सडन मोदी सारखं सरकार आलं. तसंच अमेरिकेमध्ये 200 वर्षाची त्यांची लोकशाही, परंतु ऑल ऑफ अ सडन ट्रम्प आला आणि त्याच्यातनं जे सध्याच्या घडीला म्हणजे हे एक प्रकारचं पूर्वीच्या सरकारमधलं अपयश आहे असं वाटत नाही? नाही, आता हे एका सरकारवर अवलंबून नसतं. नाही, पूर्वी जवळजवळ आपल्याकडे 50-60 वर्ष काँग्रेसनी राज्य केलं. जेवढं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, म्हणजेच कुठेतरी कोणीतरी काहीतरी लागून चालन केलं, कुठेतरी चुका झाल्या, ह्या चुकांमुळे मोदी सारखे किंवा ट्रम्प सारखी लोक सत्तेवर आली आणि ते थोडेसे मोठे झाले, असं त्याच्यातनं अर्थ निघतो का असं मी म्हणतो. नाही, हॅलो, नाही हे समाजवादाला लोहियाला विचारायला पाहिजे कोणी मोठं केलं ते, आणि बीजेपीला 77ला बरोबर कोणी घेतले त्यांना विचारायला पाहिजे. त्याच्याबरोबर पाडलं सुद्धा त्यांनी त्याच वेळेला पाडलं सुद्धा ना. तेच की नाही, पण तेव्हा पाडलं तेव्हा विचार केला नाही ना. आता पश्चाताप समाजवादाना, म्हणजे कुमार सत्तरने पण लिहिलं की ही गोडचूक झाली, त्यांना बरोबर घेतलं. केवळ इंदिरा गांधीला एकतर्फी विरोध करायचा म्हणून विषाची परीक्षा आणि विषाला बरोबर घेतलं, ते विष आता तुमच्या अंगावर येत आहे, तेव्हा विचार केला नाही ना. त्याच्यात काँग्रेसच्या सुद्धा काही चुका झाल्या असतील ना साहेब, कारण आपण चुका नाही, चुका गांधीच्या आणि माझ्या कसल्या सगळ्या चुकातल्या चुका होतात हो. चुकाशिवाय जग पुढे जातं का? राज्यकर्ते कोण होते? राज्यकर्ते कोण होते? एक मला ह्याच्यावर एक अनालिसिस द्यायचं आहे.
अमित ही बोला. कसं असते माहितीये का, ही जी सरकार राईट विंग लेफ्ट विंगची सरकार येतात, 10 वर्ष काँग्रेस होता, आता 6-7 वर्ष बीजेपी आले. ह्याला एक जागतिक पातळीवर ग्लोबलायझेशन मध्ये इकॉनॉमिक म्हणजे जे धोरणं असतात, एक वर्ल्ड बँकची ह्यांची, ह्याच्याप्रमाणे जगात जे परिणाम होतात, कसं होते की एक अर्थव्यवस्था एक खूप हॅलो आवाज येतोय? बोला बोला. अर्थव्यवस्थेत जशी सायकल असतात अप आणि डाऊनची, जेव्हा अप होते तेव्हा खूप रोजगार निर्माण होते, तेव्हा असे म्हणजे सोशलिस्ट वगैरे सरकारे टिकतात. मग डाऊन नंतर जेव्हा जॉब लॉस होतात तेव्हा राईट विंग्स वाले आणि बाजूच्या प्रदेशातले येऊन लोक आपली जॉब घेतील अशा एक वृत्ती प्रत्येक ठिकाणी फोफाव्या लागतात. मग त्यांना राजकीय अधिष्ठान मिळते आणि त्यांच्या सत्ता येते. ही एक सायकल असते. आपण आता मुंबईचंच उदाहरण घेतलं तर एक 2006-7च्या दरम्यान राज ठाकरेचा खूप उत्कर्ष झाला. त्यानंतर परत ते डिक्लाइन झाले. का झाले? एक तो झेनोफोबिक त्यांनी जो अजेंडा आणलेला की बाहेर परकीय लोक येऊन आपले रोजगार, तो त्यांनी एक त्यांनी वर केला. परत इकडे जॉब क्रिएट झाले, त्यामुळे त्यांना तो एक अडिशनल मिळालं नाही. असंच राजकीय प्रत्येक देशामध्ये अशा प्रोसेस असतात. जर्मनीमध्ये पण आता राईट विंग, एंजेला मर्केल नंतर राईट विंग परत स्ट्रॉंग व्हायला लागले आहे. असं ह्या प्रत्येक देशाच्या सायकल असतात. काँग्रेसनी काय केलं, समाजवाद्यांनी काय केलं, हे बालिश प्रश्न आहेत आता ह्याच्यामध्ये. आता नेहरू नंतर काँग्रेसमध्ये पण असं होतं की लोकशाहीला त्यांनी इंदिरा गांधीमध्ये थोडी हुकुमशाही वृत्ती होती. नेहरू नंतर असा एकही नाही झाला की त्यांनी लोकशाही मूल्ये भारतामध्ये रुजतील ह्याच्यासाठी प्रयत्न झाला नाही. सर्व आपली सत्ता आणि आपले नेहरूंच्या जे 30-40 वर्ष काँग्रेसचे नेते आहेत महाराष्ट्रात आता पण घराणी आहेत. खालच्या नेत्याला वर नेणार असं एक अतिशय कमी असं काँग्रेसमध्ये झालं, जे लोकशाही मूल्यांना धरून नाही. मग त्याच्यानंतर मग राईट विंग्स वाले मजबूत होतात, मग परत 10-20 वर्षांनी हे जाणारे, हे या सायकल असतात. हे पण आपण बघितलं पाहिजे. अमित तू म्हणतो ते बरोबर आहे. या सगळ्या ज्या सायकल्स आहेत ना, की लोकांना काही काळ लिबरली आवडते, म्हणजे लिबरल व्ह्यू आवडतात, नंतर मग त्यांना कंटाळा येतो की हे लिबरल खूप टोकाला चाललं, म्हणून ते एक म्हणतात हुकुमशाह आला पाहिजे, सगळं लष्कराच्या हातात दिलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे व्ह्यू यायला लागतात. मग लष्कराच्या हातात गेलं की मग दुसऱ्या टोकाला पुन्हा आणीबाणीच्या काळात झालं होतं. आपण महाराष्ट्र राहतो, आपल्याला लष्कर काय आहे ते माहित नाही, पण तुम्ही जेव्हा काश्मीर आणि मणिपूरला राहाल तेव्हा तुम्हाला लष्कर काय आहे ते कळेल. ते लष्कराचे काय म्हणजे अतिरेक चालतात आणि किती हे असतं, तो अनुभव आपल्याला नाही ना, त्यामुळे आपण तसं बोलतो. परंतु एक मुद्दा आहे की आता अतुल आलमेडा आणि डाबरे यांनी मुद्दा मांडला की काँग्रेसच्या काही चुका झाल्या किंवा समाजवाद्यांच्या चुका झाल्या, किंवा हे चुका होणं ना हे मानवी गृहीतक आहे, आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये चुका होण्याला वाव दिला जातो. म्हणजे राईट विंग पुढे येतं, लेफ्ट विंग पुढे येतं, आणि ह्या उजव्या डाव्यांचं म्हणजे टसल सुरू असते. हा लोकशाहीचा वैशिष्ट्य आहे. म्हणजे ते सक्रिय लोकशाहीचं लक्षण आहे. म्हणजे मोदी येणं किंवा ट्रम्प येणं हा लोकशाहीला धोका नाहीये, तर लोकशाहीला सबळ करणार आहे ते. म्हणजे पॉलिटिक्स डायनॅमिक, म्हणजे पॉलिटिक्स डायनॅमिक असते, ते असं स्थिर बरोबर, ते डायनॅमिक राहिलं पाहिजे. म्हणजे एकाच प्रकारचं आता काँग्रेसचं राज्य 60 वर्ष किंवा 70 वर्ष राहिल्यामुळे त्याच्यामध्ये काही दोष निर्माण झाले ना, म्हणजे आपोआपच जर तुमचं राज्य दर 10 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी बदलत राहिलं तर मग त्यांना दुसऱ्या बाजूला चिंतन करायला वेळ मिळतो, त्यांना बदल करायला वेळ मिळतो. जेव्हा आपल्या वसईचं उदाहरण घ्या. मी 2009 मध्ये आंदोलनात सक्रिय होतो महानगरपालिका, तेव्हा मला काँग्रेस दमनकारी वाटायची. आज मला काँग्रेस पाहिजे असं माझ्या मनात होतं, बीजेपी पेक्षा काँग्रेस. म्हणजे हे डायनॅमिक्सच आहे ना. आणि ते डायनॅमिक राहिलं पाहिजे, तेच लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. पण सर, ह्याच्यातनं आता सध्याच्या वेळेला जे राईट विंग पुढे चालले आहेत त्याच्यातनं लोकशाहीला धोका होऊन हुकुमशाही येण्याची शक्यता भारतात आहे का? सध्या तरी असं वाटत नाही मला, कारण आपली घटना जेव्हा बाजूला सारली जाईल, सगळ्या संस्था बाजूला सारल्या जातील, इलेक्शन पद्धती थांबेल,
तेव्हा हुकुमशाही सुरू होईल. आणि त्या दिशेने काही पावलं टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तो एवढा सहजासहजी होणार नाही. कारण शेवटी हुकुमशाही लोकांच्या मनामध्ये पोहोचणे महत्वाचं आहे. जोपर्यंत लोक लिबरल आहेत, हे लोकशाही मानणारे आहेत, आणि आपल्या देशातले बहुसंख्य लोक लोकशाही मानणारे आहेत असं आपण गृहीत धरलं पाहिजे. कारण आणीबाणीच्या काळात वगैरे इंदिरा गांधीला सुद्धा त्यांनी पराभूत केलं. म्हणजे ही जी आहे लोकशाही प्रक्रिया ही लोकांच्या मनात आहे, आणि ती लोकांच्या मनातून जेव्हा नाहीशी होईल तेव्हा हुकुमशाही येईल. तोपर्यंत हुकुमशाही येणार नाही. हिटलरने सुद्धा हुकुमशाही आणली. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, पण त्यावेळेला जयप्रकाश नारायण सारखे काही लोकनेते होते आणि ते त्या पद्धतीने काहीतरी करायचे. आता तसं काही दिसतं का? आता इंडिव्हिज्युअलिटी वाढली आहे. आता मी श्रीमंत कसं होणार, माझं आता शेअर मार्केट कसं वाढेल काय, असे सुद्धा लोकांची मेंटॅलिटी वाढली. त्याच्यात मग सामूहिक नेतृत्व कसं तयार होणार? नाही सर, आता सामूहिक नेतृत्व सोशल मीडिया देईल. दॅट्स राईट. एक माणूस नेता होणार नाही. असं जे आता सीए आणि एनआरसी विरोधात जे आंदोलन झालं त्याला कोणी नेता नव्हता, तरी ते आंदोलन झालं. म्हणजे आता चेंज होईल, टेक्नॉलॉजी येतील, त्याच्यामुळे आता हाँगकाँग मधलं आंदोलन आहे ते आता म्हणजे कसं टेलिग्राम सारख्या ऍप मध्ये ते चालतंय. म्हणजे अशा 2-2 लाख लोकांच्या फोरम बनवून त्याचा ऍडमिन कोण आहे ते पण कळत नाही, आणि त्याप्रमाणे हाँगकाँग मधलं आंदोलन चालू आहे ते आपण ऑब्झर्व करायला पाहिजे. अशी आंदोलने होणार, चेंज होणार. त्याच्यातनं रिझल्ट मिळेल का? म्हणजे मला काय सांगायचंय, आता काल केजरीवालने 7:40 माझ्या बरोबर मुख्य मंदिरात या आणि आपण सगळी लोक लागून पूजापाठ करूया. म्हणजे केजरीवाल सारखा माणूस सुद्धा हा मार्गाने जातोय. मग त्याच्यातनं रिझल्ट म्हणजे ज्या पद्धतीने, म्हणजे एकंदरीत आपल्याला जी प्रगती, आता समजा केजरीवाल सारखा माणूस थोडस ह्या बाजूला झुकला असता किंवा काय झालं असतं तर आपल्याला काहीतरी आशा होती. आता ह्याच्यात आशा निर्माण होत नाही, त्याचा काय? ते आशा, तुमच्या आशा तुमच्या कन्सेप्टवर अवलंबून असते. अच्छा. आणि पॉलिटिक्स मध्ये असं सर, पॉलिटिक्स मध्ये असं पोएटिक जस्टिस वगैरे नसते. म्हणजे कसं आपल्याला पाहिजे संपलं असंच असं आलं पाहिजे असं काही नसते. बरोबर. म्हणजे केजरीवालने समजा गंगेमध्ये आंघोळ केली काय किंवा प्रार्थना केली काय, मंदिरात गेला काय, त्याच्यामुळे सगळं आपल्या देशातलं राजकारण बदलेल असं नाहीये. म्हणजे तुम्ही एकाच नेत्यावर किंवा एकाच व्यक्तीवर असे डोळे लावून बसाल तर त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही ना. शेवटी लोकशाही ही लोकांची आहे. म्हणजे प्रत्येक माणूस जो आहे तो लोकशाहीने जितका वागेल तितकी लोकशाही टिकून राहणार आहे. तेच की मोदी एक अवतार आहे, केजरीवाल अवतार येतील आणि आम्हाला वाचवतील, ह्या विचारसरणीतून आपण बाहेर पडलं पाहिजे. ते राज्यकर्ते आहेत ना साहेब, ते राज्यकर्ते आहेत ना, सध्या त्यांच्या हातात सूत्र आहेत. ते सूत्र त्यांना ज्या पद्धतीने पाहिजे त्या बाजूने ते नेत आहेत, ते करतायत सध्याच्या घडी. आता आजच्या घडीला जर बघितलं, परवाच्या दिवसाचं उदाहरण, अर्णब गोस्वामीला डायरेक्ट सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला की त्याला तुम्ही हे करा म्हणून. म्हणजे हे जी सूत्र हलतात किंवा जे काही निर्णय येतात ते थोडेसे कुठेतरी खेदजनक किंवा म्हणजे आपल्या ह्या लोकशाहीच्या विरुद्ध जातात असं नाही वाटत साधारणपणे. म्हणजे एकंदरीत परिस्थिती मी म्हणतो, आपण जे काय वाचतो बघतो ते ठीक आहे, तुमचा मीडिया सगळं पुढे येईल, ते नंतर आंदोलन करतील, सगळं मान्य आहे. परंतु कुठेतरी काहीतरी नैतिक असं एक आधार लागतो. किंवा ज्या वेळेला मृणाल गोरे 1972ला भाऊसाहेब वर्तकाच्या अगेन्स्ट लढायला उतरल्या तेव्हा त्यांनी जे काय केलं, मेधा पाटकर, ह्याची जी काही मंडळी होती ती तेवढं त्यांच्यात नैतिक बळ होतं. असं नैतिक बळ सध्याच्या घडीला कुठे दिसत नाहीये. म्हणून मी विचारतो, मी निराशावादी नाहीये, मी लोकशाहीला मानणार आहे, मला माहिती आहे सगळं 20 वर्षांनी बदलणार आहे, हे सगळ्या गोष्टी आहेतच. पण सध्याची जी खडतर परिस्थिती त्याबद्दल मी बोलतोय. नाही, हे जे तुम्ही सांगता ना, मृणाल गोरेचं, मेधा पाटकरांचं वगैरे, हे दाखवणारे जे डोळे जे आहेत ना ते सध्या बंद आहेत. म्हणजे मीडियाच्या माध्यमातून ते आपण पाहत होतो. आता सुद्धा लोक काम करणारे आहेत, ते स्टँडअप कॉमेडियन कामरा, त्यांनी याच्या विरुद्ध हे केलं. आपल्या अर्णब गोस्वामीने जे त्याला जे सुप्रीम कोर्टाने दिलं त्यावर सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध त्याने कॉमेंट्स केली. मग आता ह्या गोष्टीला प्रसिद्धी दिली जात नाही आणि त्याला मीडिया जी आहे ती आपल्याला दाखवत नाही ती. म्हणून आपल्याला काय वाटतं की असं सगळे विरुद्ध आहेत, परंतु असं नाहीये. देशभर कुठे कुठे या गोष्टी चालूच आहेत. अर्णब विषयी एक मत
सर अर्णबची केस आणि दुसऱ्या अल्मेडा सर, केस तथाकथित जो पत्रकार आहे त्याचं नाव इकडे घ्यावं आणि त्याच्यावर आपण डिस्कशन करावं, एवढा काही तो मोठा नाहीये. परंतु मला वाटतं त्याला बेल देताना सुप्रीम कोर्टाने ज्या टिप्पण्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यातली एक टिप्पणी अशी होती की जर राज्य सरकार कोणाचं म्हणजे पर्सनल इंडिव्हिज्युअलना टार्गेट करत असेल तर सुप्रीम कोर्ट आहे त्यांची बाजू घ्या. म्हणजे ही टिप्पणी खूप महत्वाची आहे आणि ही खूप लोकशाहीसाठी इम्पॉर्टंट आहे. पण असं करताना एक महत्वाचा प्रश्न मनात उभा राहतो की हे जे सुप्रीम कोर्टाचं स्टँड आहे दॅट दे विल स्टँड विथ द इंडिव्हिज्युअल्स, हे काय त्या पत्रकारापुरताच मर्यादित आहे का, की इतर जे पत्रकार अटकेत आहेत त्यांच्यासाठी ते स्टँड घेत नाहीत सेम स्टँड? ह्याविषयी ना दुटप्पी भूमिका दिसते. आणि एक दुसरं कमेंट त्यांची होती जस्टिस चंद्रचूड यांची, की जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पाहू नका. असं बघायला गेलं तर मग तुम्ही कामराचं जे ट्विट आहे ते तुम्हाला आवडत नाही, तुम्ही पाहू नका असं सांगू शकता त्यांच्याच ट्विटचा, त्यांच्याच कमेंटचा आधार घेऊन. म्हणजे हे खूप भयानक टिप्पणी आहे, त्याचा खूप चुकीचे अर्थ निघू शकतात. बरोबर. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत सुद्धा ते मागे मानाचा कोर्टाचा अपमान केल्याचा मुद्दा आला होता आणि त्यावेळेला त्यांनी कोणी ट्विट केलं म्हणून प्रशांत भूषण त्यांनी ट्विट केलं आणि मग ते तुम्ही पाहू नका तुम्हाला आवडत नसेल तर, असं त्यांना सांगता आले. आता सर मी ना त्या पत्रकाराची केस होती ना, लाईव्ह लॉ म्हणून पोर्टल आहे त्याच्यावर मी त्या सुनावणी ऐकत होतो. म्हणजे ते ट्रान्सक्रिप्ट येते की कोण वकील काय आर्ग्युमेंट करते. आता कधी कधी त्या पत्रकाराची केस आणि आता जे फादर स्टॅन स्वामी वगैरे आहेत त्यांची केस, ह्यामध्ये एक फरक काय असतो की त्या लोकांना UAPA लावला, जो ड्रॅकोनियन लॉ बोलतात देशद्रोही, त्याला अनलॉफुल. त्या कायद्याप्रमाणे जामीन वगैरे मिळणं खूप मुश्किल असते आणि सरकार कसं असते की सरकारचं म्हणजे प्रॉसिक्युशन असतं ते त्यांच्या मनाप्रमाणे ते वाढवू शकतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं 6 महिने वगैरे, मला जास्त माहित नाही पण 6 महिने पर्यंत जामीन नाही मिळू शकत. खटला 400 त्याच्यात सुप्रीम कोर्ट त्याच्यात हस्तक्षेप करू शकते, कारण तो जो देशद्रोह आहे हो, यांनी जे राज्यकर्ते आहेत त्याने मनमानी करून तो लावलाय. तो आहे की नाही हे बघण्यासाठी सुप्रीम कोर्ट त्याच्यात हस्तक्षेप करू शकते, पण अजूनपर्यंत तसं काही केलं गेलं नाहीये. पुढे सांगतो तर ते कसं होते, मग तिकडे सुप्रीम कोर्ट मध्ये जेव्हा अशी एक लिटिगेशन येते तेव्हा तिकडे एक रेजिस्ट्री असते सुप्रीम कोर्टाची. रेजिस्ट्री मध्ये पण थोडा म्हणजे इन्फ्लुएन्स चालतो. आता भूषण दवेने वगैरे लेटर लिहिलं की आता त्यांनी लावली आणि चंद्रचूड आहेत हे लिबरल थोडे जज आहेत, त्यांनी त्यांच्या पुढे जी केस आली तिचा निकाल दिला. आता दुसरी एक केस होती, दुसऱ्या जज पुढे गेली, त्यांनी सांगितलं की तुम्ही खालच्या कोर्टात जा. म्हणजे हे जे असतात प्रत्येक जजच्या डिपेंड, आपण सुप्रीम करू शकत नाही. आम्ही तसं नाहीये. सुप्रीम कोर्टाने एखादा डिसिजन दिला तर तो एक प्रकारचा कायदा होतो. म्हणजे त्याकरताच लोकांनी सांगितलं नाही, त्याकरता प्रत्येक जज आपण कुणाल कामरा आणि प्रशांत भूषण प्रमाणे प्रत्येक जजला जज करू शकत नाही ना. नाही, मी ते सांगत नाही. त्यांनी जो चंद्रचूडनी जो काही डिसिजन दिलेला आहे तो डिसिजन एक प्रकारचा कायदा आहे. म्हणजे त्या बेसिसवरती जसा कर्नाटकचा तो माजी मुख्यमंत्र्याचा जो एक कायदा होता त्याला बेस करूनच ते पुढे वर्डिक दिलं जातं. त्याच पद्धतीचं वर्डिक अर्णब गोस्वामीचं वर्डिक होऊ शकतं आणि त्या बेसिसवरती काल परवाच्या दिवशी एका कोणत्यातरी मोठ्या वकिलांनी सांगितलं की मी ते सत्यमेव त्याचं सांगितलं होतं की आता लोकांनी वकिलांचं एक मोठं काम आहे. ते काम असं आहे की ज्याने छोटे छोटे गुन्हे केलेत आणि ज्याला जामीन मिळाला नाही त्यांनी त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टात सांगावं आणि त्यांनी ते जामीन मिळवून घ्यावेत. कारण आता कसं आता हे जे जजमेंट आलं ते दुसऱ्या केस साठी एक म्हणजे असं पाथ ठरू शकते की त्याच्या बेसवर आम्ही तर ह्या केसला आपण एक पॉझिटिव्हली घेऊया की अर्णब मला पटत नसला तरी त्याची चांगली गोष्ट आहे ना, जेल इज नॉट रूल इट्स एक्सेप्शन असं काहीतरी त्यांनी बोललं. तर त्याप्रमाणे आपण पॉझिटिव्हली घेऊ की ह्या जजमेंटच्या बेसिसवर दुसऱ्यांना सुटका. खूप देशामध्ये 30 लाख अंडर ट्रायल आहेत असं बोलताय, अंडर ट्रायल सुटका होऊ शकते. तर असं पण एक घेऊ शकते की सर्वच आपण असं निगेटिव्हली पण घेऊ शकत नाही ना.
आता अर्णब जो रोज संध्याकाळी भोंगा वाजवतो तो कोणाला सुसह्य नाहीये. पण तेव्हाच त्याचं पण एक स्वातंत्र्य हे पण आपण मान्य करायला पाहिजे ना. त्याचं नाव घेऊन त्याला उगाच प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न नको राहू द्या. पण त्याचं पण एक आपण सिद्धार्थ आपण त्या वर्डिक बद्दल बोलतोय. चंद्रचूडचं जे वर्डिक आहे ना ते आता सुप्रीम कोर्टाचं तो ऍक्च्युली तसं बघायला तर फायदेशीर आहे. म्हणूनच ते सत्य हिंदी आशिषचं जे चॅनल आहे ना त्याच्यात त्यांनी त्या दिवशी बोलले की एक वकील होते, मोठे वकील होते, त्यांनी सांगितलं की म्हणे जर आता तुम्हाला असं असेल तर ह्या वर्डिकचा आपण पॉझिटिव्ह घेऊया आणि जे कोण अंडर ट्रायल बेल मध्ये आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन लगेच जामीन मिळवावा. हे उघड सर मी एक सांगायला सांगतो की आपण सर्व असे लिबरल थिंकिंग वाले आहेत ना. आपण लिबरल थिंकिंगने जे फंडेड पोर्टल्स असतात, साईट असतात, द वायर असते, सत्य हिंदी असते, असं फक्त आपल्या एक साईडवरच विचार असतो. आपण राईट विंगचं पण बघितलं पाहिजे. आपला एक मध्यम मार्ग निघाला पाहिजे. आपण हार्डकोर लेफ्टिस्ट नाही तर हार्डकोर राईट विंग असं नाही झालं पाहिजे. आता मी द वायर वाचायचो. द वायरला जेव्हा कळते की ती लेफ्ट ओरिएंटेड आहे, म्हणजे त्यांचे सर्व विचार डावे विचारी असणार. मग मी ते ऑफ इंडिया वगैरे एक्स्ट्रीम राईट विंग ते पण वाचले. त्यांचे एक विचारसरणी आहे, पण आपण दोघांच्या मधला विचार केला पाहिजे. नाही तो तुझा इंडिव्हिज्युअल झाला, ज्याला जे पाहिजे ते शेवटीला. म्हणूनच लोकशाही आहे ना. मला वाटलं की सत्य हिंदी बघायचं मी बघतो. मी नाही तो अर्णब गोस्वामीचं चॅनल बघू शकत. मी नाही बघत, नाहीच बघितलं. मला तेच सांगायचं आहे. तर प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आहे. हीच तर लोकशाही आहे, हीच तर मजा आहे. कोणी कुठे जावं, काय करावं. आज मला वाटलं पूर्वी मी काँग्रेसचा विरोधक होता 100%. आज मी काँग्रेसचा एकदम 100% जवळच झाले. कारण माझी मतं आहेत ती. मी माझं मतामध्ये वाचन करून अभ्यास करून माझा बदल करू शकतो. कारण माझं जे लेफ्टिस्ट आहे किंवा जे सोशलिस्ट आहे ते आता सध्याच्या घडीला काम करत नाहीये की त्याच्यातनं काय मिळत नाही. म्हणून मी काँग्रेसच्या बाजूला आहे. मला त्यातलं काँग्रेस, कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट हे बऱ्यापैकी जवळचे वाटतात. मला राईट विंग आवडत नाहीये. हा त्याच्यातला फरक आहे. बोला. नाही आता हे जे आहे हे अर्णवच्या बाबतीत निर्णय वगैरे दिला आणि फ्रान्सिस तू सांगतो ना की मी 100% या बाजूचा 100% त्या बाजूचा, ते आपण 100% जरा सोडायला पाहिजे. आपण थोडं हळूहळू सोडू ना, हळूहळू सोडू. आम्ही सांगतो तसं दोन्ही बाजू थोड्या थोड्या घ्यायला पाहिजे. 100% केलं का फार त्रास होतो. तात्विक काय असतं, शेवटीला मी माणूस आहे ना. मला काही गोष्टी आवडतात. मला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात मी जाणार थोडासा. असा तुमच्यासारखी काही आवड आणि त्याच्यामध्ये समजूता करायला पाहिजे. शेवटी माणसालाच ग्रेस द्यायला पाहिजे. नाही मग तुमचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, आमचं थोडं वेगळं आहे. आम्ही हळूहळू तुमच्या बाजूला येऊ, हळूहळू तुमच्या बाजूला येऊ. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे, शेवटचा मुद्दा कव्हर करू. म्हणजे आपल्याला धर्मस्थळ सगळी धार्मिक उघडण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि आता सोमवारपासून सुरू होणार आहेत. तर त्याच्याबद्दल आपली काय मतं आहेत ती बघा. हॅलो, आपल्यापैकी कोणी देवळात जात असेल तरच मत व्यक्त करणार. कारण मी देवळात जर जात नसले तरी पण जातात ते आपले भाऊबंद आहेत, आपले नातेवाईक आहेत, मित्र आहेत. तर त्यांच्या दृष्टीने आपण विचार करणं आवश्यक आहेच. हा सर, आपण विचार करणं का आवश्यक आहे, तर आपली सुरक्षितता, म्हणजे त्यांना जर सुरक्षित ठेवलं तरच आपण सुरक्षित राहू. आपण आपल्या कुटुंबाला आणि आपल्या कुटुंबाला आणि आपल्या आसपास असलेल्या लोकांना आपण सांगू शकतो की जरी जायचं झालं तरी सुद्धा तिथे गर्दी असेल तर ते टाळणं किती योग्य आहे, तिथे गर्दी करणं किती अयोग्य आहे ते सांगणं गरजेचं आहे. आणि हे प्रत्येकाने आपापली जबाबदारी त्या दृष्टिकोनातून निभावली पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे आपण ते पाळणार आहेत तर प्रश्न येत नाही आपला, पण आपल्या संपर्कात राहणाऱ्यांची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना योग्य ते विचार आपण दिले पाहिजेत ह्या संदर्भात. कारण कोरोना पूर्णपणे काही गेलेलं नाहीये. जसं आपण पाहतोय इतर ठिकाणी सुद्धा बाजार किंवा गर्दीची ठिकाणं आजही गजबजलेली आहेत. काही ठिकाणी तिथे सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्क वापरणं अशा प्रकारच्या काही गोष्टी पाळल्या जात नाहीत. तर चर्चमध्ये सुद्धा खूप गर्दी करणं हे पण आता चुकीचंच वाटतंय तसं बघितलं तर. म्हणजे आपल्यासाठी आपण बोलूया, बाकी मंदिरं वगैरे ते त्यांनी त्यांचं ठरवायचं तसं. अर्थात त्याचा त्रास सगळ्यांनाच होणार आहे जर गर्दी केली तर. नाही, ते धर्मस्थळ जरी वेगळी असली तरी नियम सगळ्यांसाठी सारखे असायला पाहिजेत. म्हणजे मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग हे जे आहे म्हणजे गर्दी टाळण्यासाठी हे सर्वांसाठी कॉमन असायला पाहिजेत नियम.
आणि ते विज्ञानाने घालून दिलेले नियम आहेत. मी थोडी विचारणा केली की आपल्या वसईतल्या चर्चेची भूमिका अशी असणार आहे की प्रार्थनेसाठी चर्च खुलं राहील, मिस्सा होणार नाही, मिस्सा ऑनलाईनच होणार. आणि चर्च प्रार्थनेसाठी म्हणजे जे SOP दिलाय गव्हर्नमेंटने की एक माणूस चर्चची दरवाजे उघडे राहणार, माणूस ज्याला प्रार्थना केली तो जाऊन येणार, असं काहीतरी असणार आहे की डायरेक्ट असं आपण कोरोना काळ अगोदर जे होतं की लोक एकत्रित जमायचे मिस्सा व्हायची, असं काही होणार नाही. हा, म्हणजे सामूहिक प्रार्थना ज्या असतात त्या म्हणजे त्या नाही होणार. त्या नाही होणार. वैयक्तिक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जाऊ शकतो. आपल्या मध्ये मिस्सा म्हणा किंवा हिंदू धर्म मंदिरामध्ये कीर्तन वगैरे होतात किंवा एकत्र जमून यज्ञ वगैरे करतात की अशा प्रकारचं होऊ नये असं. हा, आणि सर ह्या आपण एक मला नवीन एक मुद्दा मांडायचा आहे की आपण चर्चा करताना आता एक गेल्या आठवड्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये काय नवीन आलंय, एक त्याच्यावर पण एक पुढील त्याच्यावर आपल्याला काय परिणाम होणार आहे ह्यावर एक 5-10 मिनिटाची चर्चा केली तर उत्तम होईल. जसं गेल्या एक 4-5 आठवड्यामध्ये म्हणजे आता स्पेस एक्सनी जे स्टारलिंक म्हणून इंटरनेट म्हणजे सॅटेलाइट वरून इंटरनेट प्रोव्हाइडला सुरू केली, बीटा व्हर्जन त्यांचं चालू झालं. अमेरिका आणि युरोपमध्ये त्याचं कव्हरेज आहे असं सांगतायत की लो अर्थ ऑर्बिट मधले सॅटेलाइट आता आपल्या घराच्या वर फक्त एक डिश असणार आहे, त्याच्यातून घरी इंटरनेट येणार आहे. म्हणजे पहिलं कसं होतं, सॅटेलाइट वरून इंटरनेट असायचं पण ते जिओ स्टेशनरी म्हणजे 36,000 किलोमीटरच्या ऑर्बिट मधून यायचं, त्याच्यामध्ये लेटन्सी असायची म्हणजे डिले असायचा. आता ते लो अर्थ ऑर्बिट मधून सॅटेलाइट सोडून आता काहीतरी 2000हून अधिक सॅटेलाइट ऑपरेशनल आहे, त्याच्यावरून ते इंटरनेट येते आणि त्याचं लोकांना म्हणजे आता ते वापरायला सुरुवात केली. म्हणजे आता हळूहळू ते जेव्हा येणार तेव्हा म्हणजे इंटरनेट जे आता ग्लोबल इंटरनेट मिळू शकते की प्रत्येक देशाचं त्याला काहीतरी सेन्सॉर असते, हे असते, त्याच्यावर खूप रिस्ट्रिक्शन होणार आहे. आणि जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मतलब एव्हरेस्टवर पण मिळेल आणि अंदरमानात पण मिळेल तेवढ्या स्पीडचं इंटरनेट. म्हणजे जे अगोदर जे खूप महागडं असायचं सॅटेलाइट फोन वगैरे द्वारे, ते आता अतिशय म्हणजे आता US मध्ये आता त्याचं पॅकेज $100 पर मंथचं आहे, असं काहीतरी इतक्या स्वस्त दरामध्ये मिळू शकते. म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होणार आहे लोकशाहीवर, राजकारणावर. कारण चीन म्हणजे जे रिस्ट्रिक्टेड इंटरनेट आहे, तर तिकडचा माणूस गपचूप घरावर डिश लावून ते नेट घेऊ शकतो विदाऊट गव्हर्नमेंट सेन्सर. त्याला पण रिस्ट्रिक्शन येऊ शकतात, पण एक चेंज जगात होणार आहे पुढच्या वर्षभरात. अच्छा, आपल्या इकडे तेच इंटरनेट एअरटेल आणतंय वाटतं वन वे मध्ये. त्यांच्यावर गव्हर्नमेंटचं काही रिस्ट्रिक्शन राहू शकतं की नाही? होऊ शकतं. हा, प्रत्येक नाही त्या कंपनीला आपल्या देशामध्ये ऑपरेशन करण्यासाठी गव्हर्नमेंटचं रिस्ट्रिक्शन येणार आहे, पण ते बघूया कसं पुढे होतंय ते. पण हा मोठा एक चेंज येतोय, आपण पुढच्या 2-3-4 वर्षात आपण अनुभव करणार आहोत. ठीक आहे. आणखी काय कोणाचा मुद्दा आहे काही? आणखी नाही सर, थांबूया इथे. ओके. हॅलो, आणखीन कोणाला काही बोलायचं आहे का? नाही, ठीक आहे सर, थांबूया. ओके, थँक यू व्हेरी मच. ओके, बाय बाय. गुड बाय एव्हरीवन. सिद्धेश.